लागला बरोबर आणि चाललो आता कष्टाला लगेच आलाय नाही ती बघा कुत्रीची म्हणजे आता चौथा दिवस लगेच कंटाळा आला तर बघायला जाम तर गाईस बघा आलो आहे आता यशच्या घरी आणि कुलदीप आणि मी आलो आहे. आणि यशचा दरवेळीसारखा म्हणजे फोनवर बोलतं की झालं आणि रेडी नसतं कधीच. अजून बघा नट्टावट्टाच करते. यश चल अरे सांबरी येईलो सांबरी सांबरी एस टी येईलो आता बर फोटो बिटो दाखवत. तर गाईज बघा कॉलेज सुटलेलं आहे आणि आम्ही आता स्टँडवर एस टीची वाट बघत रोज सारखी मगजमारी करत. पाटी दिसते की नाही तुम्हाला? पाटी दिसते काय? पाटी कमबॅक किंग आहे. हा यश शिंगरूत पण आहे आता आमच्यासोबत. तर बघा गाईज आलो इथं आता वडखलला. मस्त रिकामीच एस टी भेटली लास्ट पर्यंत होतो आणि हो ही काय माणसं कुठे आहेत? आपणच आहोत चौघा जण. झोंबी कोण आहेत? कोण राहील इथं? झोंबी आपण लपतोय का मी हे बटना काढलीस की काय शर्टाची? शर्टान लपलं कॅबिन मध्ये लपतोय. आता घरी गेल्यावर मस्तपैकी क्रिकेट खेळायचा खावाचा. झोंबी बघ बाहेर बघायचं तर बघा घरी आलोय. कंटाळा आलाय मारण्याचा. तर एवढी सकाळी जा उठा झक मारा आणि परत तिथं मारत ती वेगळीच. काय नाही हातपाय धुत आणि क्रिकेट खेळचा बस. तर गाईज बघा आज ते गुरुवारचा काहीतरी पूजा असतं म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात ती होती. आज जाम प्रसाद बिसाद आलेला घरी पुरणपोळ्याचा तर खाला त्या बघा आलो खेळायला. आणि परवांच्या दिवशीच आपला ऑप्शन झाला आहे IPLचा. आणि तुम्हाला माहिती आहे 25 करोड बोली लागलं आहे कॅमरन ग्रीनला. माझ्या मते तर 25 करोडचा तो प्लेयर नाहीच आहे. पण तशी सिच्युएशन निर्माण झालेली म्हणजे ऑलराऊंडर जाम टीमला पाहिजे होता आणि तो चांगला ऑलराऊंडर होता ऑप्शनमध्ये बोलते मी म्हणून त्याला एवढी लागली. नाही तर एवढी नसती लागली त्याला. 25 करोडाचा तर तो नाहीच आहे. 15-17 ठीक आहे 25 पण तेव्हा गरज होती प्रत्येक टीमला म्हणून त्याला एवढी लागली. आणि मुंबईची टीम तर काही बोलायला नको. त्यावेळी जे रिटर्न केलं ना तेच खेळून असे म्हणजे डोमेस्टिकचे असे साधे विधे प्लेयर खेळवलं ना म्हणजे तशी प्लेइंग 11 केली जे रिटर्न केलं ते. आणि ते तरी पण ते फायनल मारतील एवढी त्यांच्यात ताकद आहे. जाम भारी टीम झाले म्हणजे सगळ्यात चांगल्या टीम झाल्यात. CSKने पण चांगलं नवीन प्लेयर काढलेत. 14 करोड बोली लावल्यात. आता बघू म्हणजे चांगलं आहे ना नवीन प्लेयरांना चान्स देतात. रवींद्र जडेजाला हकलवलाच बोलायला लागेल. आणि अजून कोणता RCBचा तर काय फायनलची मागच्या वर्षीची टीम आहे. तीन तर मला वाटते जास्त प्लेयर तर हे केलेलं. मयंक अग्रवालला त्यावेळी रिलीज केला. लास्टला तर चांगलं खेळला. लास्टला म्हणजे 2 का 3च मॅच खेळला वाटतं तो पण चांगला खेळला. भाई यावर्षी मुंबईने ट्रॉफी मारली तर अजिबात चक्क विक्का असा काही पडू नका. कारण तुम्ही स्कॉड बघून पण म्हणजे बघितलं असाल 2020ला लास्टची ट्रॉफी मारलेली मुंबईने. आणि आत्ता म्हणजे
तेव्हा जशी टीम होती तशीच आता मला वाटतंय. कारण ओपनिंगला बघा रोहित शर्मा द हिटमॅन, त्याच्यासोबत ओपनिंगला रियान रिकल्टन, नाही तर आपला क्विंटन डिकॉक परत आलाय आपले तालमीत ना तो शिकून गेलाय, तो आता परत आलाय. आणि तिसऱ्या नंबरला म्हणजे तिलक वर्मा, तो तर भाई काय बोलायलाच, म्हणजे एक असा चांगला लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे तो. हा नाही तर. आणि चौथ्या नंबरला सूर्यकुमार यादव, स्वतः टीम इंडियाचा T20 चा कॅप्टन. 5व्या नंबरला नमन धीर, नाव छोटा पण कारनामा माहिती आहेत तुम्हाला. आणि 6व्या नंबरला म्हणजे आपला हार्दिक पांड्या, म्हणजे वर्ल्डमध्ये टॉप ऑलराऊंडरमध्ये तो येतं म्हणजे हायच तो ऑलराऊंडर एक चांगला. 7व्या नंबर, आणि तो त्याची जेव्हा मूडमध्ये असतं तेव्हा तिथंच डिसिजन होतं मॅचचा, कोणच्याकडं मॅच आहे ते. आणि 7व्या नंबरला शर्फेन रदरफोर्ड, त्याचं तर तुम्ही मागच्या वर्षी कारनामा बघितलं असं आशू GT मध्ये होता तेव्हा. आणि नंतर मग बॉलर पण काही कमी आहेत. शार्दुल ठाकूर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, मयंक मार्कंडेय, अजून बरंच आहेत म्हणजे ते असं तुम्हाला मेन सांगितलं. तो विचार करा, ही स्क्वॉड आहे म्हणजे किती चान्सेस आहेत ट्रॉफी जिंकण्याचं. तर गुड मॉर्निंग गाईज. बघा आंघोळ बिंगोल करून रेडी आहे पूर्ण, कपडे बिपडे घालून. आणि आई इथं भुजते भाकऱ्या, आमच्या भाकऱ्या चुलीवरच असतात. आता किती नेऊ, 2 ना? हो बघा भाकऱ्या घेतल्या गरम गरम डब्याला न्यायला आणि आपल्याला खावायला. सकाळी खाऊन गेलो की दुपारपर्यंत भूक नाही लागत. आणि आज बघा काय बघूया आपण, मला वाटते कोलबे आहेत आणि हे आपलं काय त्या शेंगा असतात कसल्या तरी, काय माहिती वालाच्या काय कसल्या त्या शेंगा आहेत. तुम्ही भरते डबा. तर बघा डबा भरलाय आणि आता मी भाकरी खाईन आणि लगेच निघेन कॉलेजला जायला. तर आज बघा आता मी भाकरी खाते आणि कोलब्यांची कुठली पण रेसिपी असते मला जाम आवडतात. कोलबेच फेवरेट आहेत, एक नंबर. चिकन विकन नसलं तर चालेल पण कोलब्या पाहिजे. तर आज बघा आपल्याला बाबा येतात सोडायला पेजारीला स्टँडवर, कारण हाऊस गेला सकाळीच क्लासला. ही बघा ही आखडलंय थंडीने. हे काय करते? हो बरोबर काढलेला. कौस्तुभ भावा अभ्यास करतोस का? कर चल पटकन, आपल्याला चेक करायला जायचंय. येईच होती. बघा गाईज आता खाली सुटलाय, आणि बघा चाललोय आता पेनला, कारण आज आम्ही पोपटीकरचा प्लॅन आहे. तर सगळी जरा सेटलमेंट चाललंय. रोहितसाठी पनीर स्पेशल पोपटीमध्ये हो. आणि आता चाललोय पेनला, टेस्टच्या पण गेल्या आणि आता शेंगांचा भाव काढायला चाललोय पेनला. काय रे बोलला? ए ब्लॉग चालू झालाय ना बघा. हो
हे जॉनी पैसे कट झाले कसले तरी हो दे ना भाई. 150 रुपये. तर बघा काही आलोय घरी आणि एंजर्ड आहे जाम. सर्दी झाली मारण्याची पण पोपटी करायची आहे. आता ती सगळी जण येतील मग तयारी करू. तर हा व्लॉग मी इथंच संपवतोय कारण पुढचा व्लॉग तुम्ही बघा, हा पण बघा. तर तुम्ही कमेंट करून सांगा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला. थँक्यू.